नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा मित्रांनो, आपण 29 मार्चला एक व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्या माध्यमातून आपण असं सांगितलं होतं की जो नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता आहे म्हणजे 6वा हप्ता, तर त्याचं वितरण 29 मार्च पासून सुरू होईल असं आपण सांगितलं होतं। आणि त्याप्रमाणे शासनाने तसा GR पण काढला होता, निधीला मंजुरी पण दिली होती। 2170 कोटी रुपयाच्या निधीला मंजुरी दिली होती, परंतु हा हप्ता बरोबर मार्च एंडिंगच्या वेळेस आला। म्हणजे यावेळी काय असतं तर बँकेला यावेळी भरपूर कामं असतात, बँकेचं क्लोजिंग असतं। म्हणजे त्याच्यामुळे काय झालं की हा जो 2170चा शासनाने निधी दिला, परंतु बँकेचा कामाचा लोड जास्त असल्यामुळे या हप्त्याचा प्रक्रियेला थोडा उशीर लागला, क्लिअरिंगला थोडा उशीर लागला। त्याच्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं कमेंट आले होते की हा हप्ता 29 मार्चला वितरित होणार होता, पण तो हप्ता वितरित का झाला नाही। तर बघा मित्रांनो, आज म्हणजे 2 एप्रिल 2025 पासून हा हप्ता वितरणास आजपासून प्रारंभ झालेला आहे। वितरित करण्यात बँकांनी वितरित करण्यास म्हणजे DBTच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना हा हप्ता वितरित करण्यास मंजुरी दिलेली आहे। आता याच्यामध्ये बघा, ज्या शेतकऱ्यांना आता हा 6वा हप्ता आणि ज्या शेतकऱ्याला अगोदरचा एखादा हप्ता भेटला नसेल, समजा तिसरा भेटला नाही, चौथा भेटला नाही, एखाद्याचे 2 हप्ते पेंडिंग असतील, काही कारणामुळे आले नाही, तर त्याचं सुद्धा हप्त्याचं वितरण यावेळेस केलं जाणार आहे। कारण जो 2170चा निधी त्याच्यामध्ये जे पूर्वीचे राहिलेले हप्ते आणि जे रेग्युलर हप्तेवाल्यांना त्यांना सुद्धा हा निधी पूर्वीच्यांना वितरित केला जाणार आहे। तर बघा, आता एखाद्या शेतकऱ्याला आज मेसेज येतील, काहींना उद्या येतील, परवा येतील, म्हणजे येत्या 2 ते 3 दिवसात ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे। त्याच्यामुळे एखाद्या शेतकऱ्याला जर आज आला नाही तर त्याने निश्चिंत राहायचं, 1-2 दिवस वाट बघायची। 1-2 दिवसानंतर तो हप्ता तुमच्या जो DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याच्याशी जे आधार लिंक असेल तर त्याच्यावरती तो हप्ता तुम्हाला येऊन जाईल। त्यामुळे सर्वांनी निश्चिंत राहायचं, येत्या 2 दिवसात हा हप्ता तुमच्याही खात्यावर वितरित होईल। धन्यवाद।